काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितिना, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, हे बोनी गोपाळ राहे तेथे, विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम्, अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। हे पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू करू प्रथम म्हणून दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभीर। काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, कामक्रोध त्यास बाधितिना, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे प्रस्तुत। प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला भंग, महान भगवत भक्त देहू निवासी सकल संत हृदय सम्राट ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अत्यंत महत्वाचा गुण उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। विठाला सेवेकरता निवडलेला अभंग भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा असून अभंग 3 चरणाचा आहे। अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, या अभंगाद्वारे भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय भगवत भक्ताच्या जीवनामध्ये भगवत भक्ती करत असताना काय परिणाम जाणवतो, त्या परिणामाचा विचार करणारा अभंग आहे। विठाला भगवत भक्ताच्या जीवनामध्ये भगवत भक्ती करत असताना काय परिणाम जाणवतो, परिणामाचा विचार करणारा अभंग आहे। या अभंगावरती थोडक्यामध्ये संकल्पित वेळेमध्ये चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत अगत्याचा आहे। तो म्हणजे असा, सालाबादाप्रमाणे चालत असणारा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र मौजे भवरवाडी या नगरीमध्ये महादेव देवस्थान तथा श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान यांच्या वतीनं या उत्सवाचं आयोजन आहे। ज्यांनी या उत्सवाचं आयोजन केलं ती सर्व ग्रामस्थ मंडळी तथा या संस्थांच्या सर्वा संस्थापक अध्यक्ष
श्री हरिभक्ती परायण आपल्या परिसरातील परिसराचं भूषण, ज्यांनी आपल्या कीर्तन परंपरेनं संपूर्ण महाराष्ट्र नाही, जिथं जिथं कीर्तन परंपरा आहे तिथं तिथं सर्व जग दवळून काढलं, अशा श्री हरिभक्ती परायण आपणा सर्वांच्या श्रद्धास्थान कांताताई महाराज म्हणजेच माई साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली या संस्थांचं कार्य सप्ताह आणि सर्व नियोजन भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालत आहे. आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तथा या उत्सवाला अनेक संत महात्म्यांचे आशीर्वाद आहेत. त्यामध्ये कैकाडी महाराज असतील, वामन भाऊ महाराज असतील, त्याच्यामध्ये श्री हरिभक्ती परायण गोरक्षनाथ महाराज यांचेही आशीर्वाद आहेत. संपूर्ण ग्रामस्थ मंडळीचं सहकार्य तथा श्रोतृ मंडळीच्या सहकार्याने आणि आदरणीय महाराजांच्या प्रेरणेनं चालत असणारा हा उत्सव, या उत्सवाला लावलेली भव्यता, दिव्यता आणि आजच्या या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा माझ्या वाटले आदरणीय महाराजांनी सोपवलेली आहे. संकल्पित वेळेमध्ये जसं ज्ञानोबाराय तुकोबाराय भगवान संत श्रेष्ठ सावता महाराज जशी बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. विठाला या उत्सवाला अनेक महान कलाकारांचं उपस्थिती आहे. आदरणीय महाराज मंडळीची उपस्थिती आहे, ज्यांनी सुरुवातीला सुंदर गोड चाल गायली. दोघंही संगीत विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट श्री हरिभक्ती परायण विलास महाराज यादव आणि श्री हरिभक्ती परायण रवी महाराज तवले दोघांनाही खूप खूप धन्यवाद. ज्यांनी सुंदर गोड पखवजाची साथ केली, दोन्ही हातानं वाजवलं, ते आमचे श्री हरिभक्ती परायण आमच्या परिसरातील परिसराचं वैभव. पण सध्या त्यांचा फायदा हा परिसर घेतोय. याचं कारण आहे आमच्याकडं एक्स्ट्रा माल तयार झालेला. ज्या गावातून ते येतात त्या गावात पखवाजाची खाण आहे आणि ते सगळं गाव महाराष्ट्रात गाजलेलं आहे. याचं कारण सर्वांना माहिती आहे. घाटवाडी त्यांचं मूळ गाव आहे आणि आदरणीय गुरुजींकडं, केशव गुरुजीकडं त्यांचं शिक्षण झालेलं आहे. या परिसरात मला वाटतं संस्थेवर तुम्ही आता शिकवतात का? संस्था तुमचीच आहे, शिकवतात संस्थेवर गुरुजी. धन्यवाद. बेटकर महाराज, रोहित महाराज बडेकर महाराजांना धन्यवाद. उपस्थित सर्व श्रोतृ मंडळी आणि माता भगिनी, पुरुष वर्ग, ते पाठीमागं बसलेले छोटे छोटे मुलं, जर पुढे आलं तर बरं होईल. तुम्ही सगळे बाकीचे पाठीमागचे मला दिसे नाही झाला तुम्ही आहेत का नाहीत. थोडं पुढे या सगळे. तुम्हालाच म्हणालो मी तात्या, ते गमजावले तात्या, लाल गम दाजी अलीकडे या. ते बघा आमचे सासरे बाबा पुढे आले. तुम्हाला काय झालं याला? चला. ते काय दक्षिणा मागत नाही मी, या तिला पहिलेच मागत. या सर्वांनी या, उठा पुढे या. धन्यवाद. काय नाही, उगं थोड्या वेळा आपल्याला कीर्तन करायचे, काही जास्त लांब करणार नाही, काही नाही. या अलीकडे. नाही एवढं नको. या अलीकडे या. वा वा, टाळी वाजवा त्याच्यासाठी एकदा अलीकडे आल्याबद्दल. वा, धन्यवाद. हा, असं नजरेचा पुढं असल्यावर जरा बरं असते. विठाला आणि मला ज्यांनी इथपर्यंत आणून माझ्यासोबत जे आले, इथपर्यंत संस्थान मला दाखवलं, ते श्री हरिभक्ती परायणचे विशाल महाराज, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. टाळी वाजवा एकदा त्यांच्याकरता. विणेकरी बाबा, चोपदार बाबा, पेटीवाले, माईक सिस्टीमवाले आणि या सगळ्या मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, सखूबाई, ठकूबाई यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. खूप खूप धन्यवाद तुम्हाला बरं का. याचं कारण आहे आपण आत्तापर्यंत मीराबाईंचं, सखूबाईंचं, जनाबाईंचं, मुक्ताबाईचं चरित्र ऐकलंय, परंतु ते चरित्र कसं आहे यांच्याकडे पाहून किमान दिसतं तरी का त्या मुक्ताबाई, जनाबाई, सखूबाई अशाच असतील. आपलं भाग्य महाराज. याचं कारण आहे आदरणीय महाराजांच्याकडे ते शिक्षण घेत आहेत. बरोबर आहे. इथंच
जी हरिपाठ वगैरे घेतो. जी 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 तेच हरिपाठ या सर्व प्रथम अवस्थेतील शिक्षण आदरणीय महाराजांकडे घेत आहेत. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. आणि आदरणीय महाराजांमुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग. विठाला जास्त परिहार न लांबवता मी माझ्या विषयाकडे येतो. याचं कारण आहे महाराज, वेळेचं आपल्याला बंधन आहे. खूप वेळ झालाय असं मी म्हणणार नाही, पण थोडा वेळ राहिलाय असं म्हणू शकतो. विठाला यातही तुमचे चेहरे प्रसन्न राहिले तर मी तेवढ्या वेळ कीर्तन करेल, नाही तर तुमच्यापेक्षा जास्त शिणून भागून मी चाललोय. तुमचे जोपर्यंत गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत चेहरे राहतील तोपर्यंत मी कीर्तन करेल. एकदा का तुम्ही सूर्यफुलं केली का आपलं लगेच जय विठ्ठल, काही काळजी करायचं काम नाही. हो, तात्पर्य असं आहे, उपस्थित सर्वांच्या सेवेकरता निवडलेला अभंग भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे. कीर्तनाचे दिवस किती आहे? तिसराच आहे ना. वा, कीर्तनाचा दिवसही तिसरा, अभंगही विसरा. 3 चरणाचा. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, या अभंगामध्ये भगवान संत श्रेष्ठ तुकोबाराय 3 पद्धतीनं भगवंताला शरण जा असं सांगतात. विठाला तीन पद्धतीनं. कोणत्या कोणत्या? काया वाचा मने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बाधितिना. 3 पद्धतीनं तुम्ही भगवंताचं दास्यत्व केलं, कामक्रोधाची बाधा होणार नाही. महाराज म्हटले या अभंगामध्ये 3 चरणामध्ये पूर्वार्धामध्ये साधना सांगितली, उत्तरार्धामध्ये त्याचा परिणाम सांगितला. विठाला तत्पूर्वी मी प्रस्तावनेमध्ये असा विषय मांडून जातो. महाराज, या जगामध्ये सगळे जण आले. कोण कोण आले? मुख्य 3 जण आले. त्याच्यामध्ये देवाला आणावं लागतं, संत स्वतःहून येत असतात, आणि तुम्हा आम्हाला कर्माच्या गतीनं शरीर मिळतं. विठाला या मृत्यू लोकाचा नियम आहे. जीव म्हणून जन्माला आला का त्याला जन्माला येण्याकरता कर्म, हो, फार महत्वाचं. त्याचं कर्म काय, त्या अनुषंगानं त्याला जन्म मिळतो. या मृत्यू लोकामध्ये सर्व पाप आणि पुण्य समान झालं तर नरदेह, जास्त झालं काय म्हणतो मी, जास्त. तुमच्याकडे माणसं बोलत नाहीत का तुमचे घरचे आले म्हणून घाबरायले तुम्ही? तसं काय असलं तर मोकळं सांग. पुण्य जास्त झालं मग कुठं? स्वर्गात. पाप जास्त झालं नरकात. आणि दोन्ही समसमान झालं, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, टाळी वाजवा बसलेली मंडळी. आणि आता लक्षात ठेवा, बसलेल्या मंडळीनं प्रमाण झालं गायकवादकांची का टाळी वाजवायची. तुम्ही म्हणता महाराज हे काय नवीन काढ, तुम्ही नवीन याच्या करता काढ का? तुम्ही जर टाळी वाजवली तर पहिलं कारण गायकवादकांना आनंद होतो म्हणून टाळी वाजवा. दुसरं कारण पुण्याची वृद्धी होते म्हणून टाळी वाजवा. तिसरं कारण पुण्य पापाचं क्षालन होतं म्हणून टाळी वाजून भजन करा. आणि चौथं अत्यंत महत्वाचं कारण, येतच असेल एखाद्याला झोप तर झोप येत नाही म्हणून टाळी वाजून भजन करा. विठाला
याचं कारण आहे महाराज. तुम्ही म्हणता महाराज आम्ही का झोपायला आलोत का? आज तर हरिदिनी आहे. काय हरिदिनी आहे? एकादशी आहे. आणि एकादशीच्या दिवशी आम्ही का झोपायला इथं आलो का संस्थानला? हा, पण खरं सांगू का तुम्हाला, झोपायला आला नाहीत पण टाइम झालाय. कशाचा? झोपीचा. आणि माहोल तयार झालाय कशाचा? झोपीचा. याचं कारण आहे चांगलं. तुमच्याकडे कसं म्हणतात? दाबून म्हणतात, टचून म्हणतात का कचून म्हणतात? सगळंच तिन्ही बी. असा कचून फराळ झालाय. फराळाला काही कमी नव्हतं महाराज. सुंदर साबुदाण्याची खिचडी, हो, त्याच्यानंतर शेंगदाण्याची आमटी. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? आमटीच म्हणतात ना. जरा भागात फरक असतो म्हणून अगोदर विचारलं, बाकी काय नाही. आमटी सगळं काय भरपूर होतं महाराज. छान दही. ते खाऊ नये संध्याकाळी पण ते होतं, खायला दिलं होतं त्यांनी. तात्पर्य असं आहे, फळं होते, फराळ होता. मग एवढा चांगला फराळ पोटभर केल्याच्या नंतर आता सध्या 9:45 नाही 10:15 झालेत. आता एवढ्या वेळात झोपायचाच टाइम झाला ना महाराज. याच्याकरता झोप येऊ नये, तुम्ही जाग राहावं म्हणून टाळी वाजून भजन करा. आणि आता लक्ष देऊ नये का? याचं कारण आहे महाराज. समोरच्या याचं काही नाही, पण जे मागं बसलेत, जे आडंगी बसलेत, जे अंधारात बसलेत, त्याची तर मजाच मजा. सुंदर गोड साऊंड सिस्टीम, गाणारे वादनक चांगले. म्हणजे मागं बसले, एखाद्याच्या आड बसले, का इकडे महाराजाचं रामकृष्णारी सुरू होणं संगच, आणि त्याचा रिव्हर्स गिअर. मोकळं घोरते 2 घंटे ते. ओ झालं कीर्तन, उडा झालं कीर्तन. मला काय माहित, मला एवढं गोड असतं रोजच आलो असतो. तात्पर्य लक्षात ठेवा का झोप येऊ नये म्हणून आणि कीर्तन कळावं म्हणून टाळी वाजून भजन करा. विठाला महाराज हे 3 जण या मृत्यू लोकामध्ये आले. 3ही बोलले. बोलण्यामध्ये 3घांच्या फरक आहे. कोणाकोणाच्या 3 लक्षात आले तुमच्या? कोण? देव, संत आणि जीव. तुम्ही आम्ही. फरक आहे बोलण्यात. काय फरक आहे? देव बोलतच नाही, आणि बोलला तर एकच सांगतो. काय? मी कशा करता येतो? भक्ताचं संरक्षण करण्याकरता आणि दुष्टाचं निर्दलन करण्याकरता. बस. संत येतात तुमचं माझं हित व्हावं म्हणून. बोलतात, जगामध्ये कष्ट करतात, शरीर झिजवतात. कशा करता? तुमचं माझं हित व्हावं म्हणून, तुमचं माझं कल्याण व्हावं म्हणून संतांचं बोलणं आहे. आणि जीवाचं बोलणं मात्र, हो, तुमचं माझं बोलणं एकमेकाच्या हिता करता नाही, कल्याणा करता नाही. आलं तर मातीत घालायच्या कामा करताच बोलणं आहे आपलं. आपलं बोलणं चांगलं नाही, कोणाच्या हितासाठी थोडंच बोलणं आहे. सांगेल मी तुम्हाला. संतांचं पहिलं सांगतो. साधू संत बोलले जगामध्ये फक्त एकमेव कारण तुमचं हित व्हावं म्हणून, नाही तर त्यांना बोलायची गरज नाही. श्रीमंत श्री तुकोबाराय सांगतात, हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे. कोणी बोलिलो या भावे, कोणी बोलिलो या भावे. विसरले का तुम्ही? ते सुरुवातीला असंच होतंय, लक्षात राहत नाही. फक्त एकदा मागच्या ढेल्यात रेंज जायला पाहिजे.
मागच्या ढेल्यात काय रेंज आहे जागेत ना तुम्ही मग प्रमाण झाल्यावर टाळी वाजवायची आता लक्षात ठेवा. महाराज म्हणतात हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे नोहे विनोद उत्तर केले रंजावयाचा. आमचं बोलणं हिता करता आहे आणि ते जगाच्या हिता करता आहे. एक दुसरी गोष्ट जे बोलणं आहे साधू संतांचं ते अनुभवाचं आहे. कसं बोलणं आहे रोहित महाराज, कसं बोलणं आहे अनुभवाचं बोलणं आहे. सांगतो तुम्हाला ऐका. महाराज संत ज्या ज्या वेळेला तुम्हाला मला बोलले त्यावेळेला अनुभव सांगितला. तुमचं माझं बोलणं अनुभवाचं नसतं, अंदाजे असतं. क्या बात है. हो आणि त्याच्यात त्याचाही चुकलेलाच अंदाज असतो. त्याचा काही अंदाज बरा नसतो, खराही नसतो. आणि अंदाजावाल्याचा अंदाज कसा असतो त्या 1-2 वर्षात तुमच्या लक्षात आलं, सगळ्या जनतेच्या लक्षात आलं. म्हटले पाऊस उद्या दुपारी पडणार म्हणजे पडणार, कडक ऊन. अंदाज निसर्गानं सांगितलं बाबा रे आमच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. येते का लक्षात. अंदाज आहे तुमचा माझा. साधू संतांचं मात्र बोलणं अनुभवाचं आहे. काय अनुभव आहेत महाराजांनी स्पष्ट करून सांगितलं. महाराज आमचं बोलणं अनुभवाचं आणि ते आम्ही जगाला सांगितलं. हे अनुभव आले अंगात या जगात कसे, या जगात कसे, ते या जगात धन्यवाद. आता रेंज आली चांगली. आता महाराज रेंज चांगली आली आणि अशीच रेंज टिकून ठेवा आता थोड्या वेळा करता. अनुभवे आली अंगा ते या जगात कसो. पहिलं प्रमाण. दुसरं प्रमाण महाराज म्हटले हे प्रमाण थोडं कमी वाटलं म्हणून तुकोबारांनी जवळचं प्रमाण सांगितलं, जवळचे शब्द सांगितले. काय जवळचे शब्द आहेत तुकोबारा म्हणतात. तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. कशा करता हे प्रमाण सांगितलं माहितीये का. कारण असं आहे बसलेल्या मंडळीला शंका येईल महाराज साधू संतांचे अनुभव आहेत आणि आमचे काय आपले अनुभवच आहेत ना महाराज. येते का लक्षात. परंतु साधू संतांचे अनुभव हे परमार्थातले आणि तुमचे माझे अनुभव कशातले संसारातले. वा हुशार मंडळी तयार केलेत महाराज तुम्ही श्रोते. धन्यवाद. संसारातले अनुभव आहेत. आणि एक सांगतो आता परमार्थातले अनुभव कल्याणाचे आणि संसारातले अनुभव दुःखाचे काही कामाचे नाही. सांगून जातो 2 मिनिटं चालता चालता ऐका. माझे गुरु रे स्वामीजी फार गोड सांगत असतात. संसारातला अनुभव मातीतच घालायच्या कामाचा. कसा बघा. दोघं नवरा बायको होते. नवरा बायको 2 जण गाडीवर बसले गुरुच्या दर्शनाला गेले. कधी जातात तुम्ही गुरुच्या दर्शनाला. वर्षातून एकदा तरी. हा तुमच्या घरी जसं मालकाला खडशीता असं ध्वंसिता तसं सांगा ना जोरात. हा गुरुपौर्णिमेला. वा धन्यवाद ताई. गुरुपौर्णिमेला 2 जण गेले दर्शन घेतलं गुरुचं आणि बसले. आता वाक्य लक्ष देऊ नका. दर्शन घेतलं ना गुरुचं साधूचं संतांचं महात्म्याचं वारकऱ्याचं तर शांत बसलं पाहिजे त्याच्याजवळ. गपची बसावं पण माणसं नाहीत गपची बसायचं. आपलं भरडीत बसते. तिथं गेल्यावर बोललं नाही पाहिजे. त्यांचं ऐकलं पाहिजे. ऐकणार नाही. या दोघांचं कधी काय झालं होतं माहिती नाही पण त्याच्या बायकोनं बोलायला सुरुवात केली. महाराज म्हणजे काय यायला काय समजून सांगा. म्हणजे काय झालं. काय झालं म्हणजे येईन मला रात्री चापट मारली. हा हे मला गप्प आहे ना बाबा. हे कुठं काय काढ म्हणतो. तेवढ्यामध्ये तिनं दुसरा गेअर टाकला. महाराज म्हणजे काय यायला काय समजून सांगा. येईन मला रात्री चापट मारली. आता काय करावं मला.
गप आहे म्हणला बाबा, पण तेवढ्यात तिनं तिसरा गिअर टाकला. रोहित महाराज काय महाराज यायला काय समजून सांगा, यायनं मला रात्री चापट मारली. असा राग आला याला. म्हणला तीनदा चापट मारली म्हणालीस. म्हणला हा हो, उठला उभा राहायला सांगितला. 3 दिवस झाले तू हानी तो दिसतो, मी कुठं कोणाला काय म्हणलो मला. तात्या दाजी नाही मला सांगा, हे अनुभव कशातला आहे? संसारातला काय कामाचा? मातीत घालायचा, दुसरं काय नाही. विठाला संतांचे अनुभव असे नाही, संतांचे अनुभव जगाच्या हिताकरताचे आहेत. बघा तुकोबरांचं वर्णन केलं निळोबराईने, अनुभव घेतला गुरुदेवांनी कशाचा? संसाराचा. आरतीमध्ये वर्णन केलेलं. आरती तुकोबरायांची आरती कोणती? जी निळोबराय कृत आहे. गाथा भजन झाल्याच्या नंतर जी घेतली जाते, फड परंपरेनं जी आरती म्हटली जाते ती आरती कोणती? प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्यागी, अनुतापाचे ज्वारी देह बुद्धी हवी. हॅमिंग मारायला कमी करा. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. समोरचा आवाज द्या. अहंता ममता दवडुनी निज शांतीवरली. काय हा अनुभव आहे तुकोबरांचा जीवनातला. संपूर्ण प्रपंच रचना सर्वही भोगून त्यागी, याला अनुभव म्हटलंय. आपल्याला काय अनुभव सांगा बरं? हा आपला संसार करण्यातच मरून गेले माणसं. कशात? संसार करता करताच. हो, काही जणाला तर कळालाच नाही काय आपण कशा करता जन्माला आलो आणि काय केलं आयुष्यभर येऊन. काही जणाला म्हणजे मी मुद्दाम वाक्य वापरतोय महाराज, लक्ष देऊ नये. तुकोबारांनी काही जण याचा अर्थ करत असताना हो काही पिढ्या सांगितल्या. पिढ्या काय 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 मी बोलायला तुम्हाला कळायले का? काय म्हणलो मी? बिड्या पिढ्या पिढ्या पिढ्या. हा असं विनेकरी बाबा हुशार जागे ते. काय 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 किती गेल्या पिढ्याची पिढ्या गेल्या, पण त्यांना भजन कळालं नाही, त्यांना आपलं जन्म कशा करता कळालं नाही. एवढं प्रमाण सांगतो, तुमच्या लक्षात येईल आणि अभंगात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. काय प्रमाणे लक्ष देऊ नये का? महिला मंडळी पुरुष मंडळी ते तिकडं बाजाव बसलेले 2 मेहुणी, ते मागचे लहान आले मेहुणी लाडके. अय अय खंडूता त्या इकडे बघा, इकडे ते तेच 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 इकडे बघा म्हणत यायला माझ्याकडे. इकडं आता जमलं म्हणलं, तिकडं त्या वाळूच्या ढिगाकडे काम तोंड केलं का माहिती. आता आहे का काय सांगू लागलो तुम्हाला? प्रमाण सांगतो. किती पिढ्या होतात ते मोजायच्या तुम्ही बसलेल्या मंडळीनं. पुरुष मंडळी, पाठीमागचे छोटाले मुलं, महिला मंडळी आणि ते बाजावर पाय हलवले त्यानं पण सगळ्यांना मोजायचं. हा चला बघा आता मी प्रमाण म्हणतो, तुमची आवडती चाल म्हणतो, तुम्ही असा डोलला पाहिजे असं म्हणतो. फक्त तुम्ही बसलेल्या मंडळीने टाळी वाजून मला साथ करायची. काय करायची? मी म्हणत असताना किती पिढ्या होतात आता लक्ष देऊन मोजा. आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला, देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पंतू तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी वय आले मोठे, पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. मागे वय आले मोठे,
माझा मेला पंजा मेला बाप मसना नेला हो म्हणा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पंतो तोही तैसा झाला हो देखत देखत ना तो पंतो तो कैसा झाला हो देखत देखत ना तू पंतो देखत देखत ना तू पंतो तोही तैसा झाला देखत देखत ना तू पंतो तोही तैसा झाला उठा उठा जग पाठी भयाले मोठे पंढरी तुझा नाही मोठे भयाले मोठे पंढरी वाचो तुझा नाही मोठे तुझा धाम नाही मोठे धन्यवाद पुढं पुढं तेवढी रेंज आहे आणखी मागे सगळी गेली नाही हा. काय प्रमाण झालं आपलं आता मोजले का तुम्ही किती पिढ्या झाल्या हा वा टाळी वाजवा महिला मंडळीसाठी महाराज खरंच तयार केलं तुम्ही महिला मंडळी हो मी म्हणलं ये ना उगं मोघा म्हणून ऐकलं असेल मोजले ते तुमचं काय म्हणणं आहे तात्या त्यांचं काही म्हणणं नाही होय हा घेऊन तू हा कारण का घ्यायचं असंच का मोजले का तुम्ही किती पिढ्या झाल्या हा 5 वा तुमचं म्हणणं 5 महिला मंडळीचं 5 पाठीमागच्याचं काय म्हणणं आहे का बाहेरून सपोर्ट आहे तुमचा पाठिंबा हा 5च का बरं आता लक्ष देऊ नाही का महिला मंडळीचं म्हणणं 5 पुरुष मंडळीचं म्हणणं 5 तुम्हाला अडचण काय झाली सांगू का सगळ्यानं काय केलं 5 जेवढं ज्यांचं उत्तर आहे आता काहीने सांगितलं काहीने मनातली मनात आहे 5 हे ज्यांचं उत्तर आहे त्यांनी याच्यातून स्वतःला सोडून दिलं क्या बात है उत्तर काय येतं 6 येतं आणि महाराज याने सोडलं काऊन याचं कारण सांगतो ते म्हणले आपल्याला कुठं मरायचं छे छे मरायचं नाहीच आपल्याला कोणाला मरण आवडतं सांगा बरं इथं होय हात वर करा बरं कोणाला मरायचं आवडते अरे माझा झाला का मी खाली गेलो कोणालाच मरायला आवडत नाही महाराज याचं कारण आहे या कारणाकरता आपण हो त्याला सोडून दिलं तात्पर्य असं आहे ज्या वेळेला हे प्रमाण समोर होतं त्या वेळेला माणसाला मृत्यूची आठवण झाली पाहिजे लक्षात ठेवा आणि मग तो माणूस झडझोडून वहिलानी मग त्याची भक्तीची वाटी लाग हा याच्या करता हे प्रमाण लक्षात ठेवा महाराज बोलू का मी खाली बसलेले एखाद्याला दादा तुमचं काय नाव आहे टोपीवाले बाबा हा जगन्नाथ भाऊ काय वय आहे तुमचं 59 मला वाटलं 75 म्हणता एसटीला फिरी नाही जगन्नाथ भाऊ तुमच्या वडिलाची तब्येत कस काय गेले मग आजोबा अगोदर गेले ना आणि पंजोबा त्याच्या अगोदर तुमच्या लक्षात यायलंय माझ्याही लक्षात यायले मी मुद्दाम विचारायलो त्याला मला संगती लावून द्यायची जगन्नाथ भाऊ तुम्ही फक्त आता गेले असं मोठ्यानं म्हणायचं काय म्हणायचं गेले थोडस मोठ्यानं म्हणायचं जगन्नाथ भाऊ तुमचे वडील गेले तुमचे आजोबा तुमचे पंजोबा आता पुन्हा एकदा ज्यांनी ऐकलं नाही त्याच्यासाठी फक्त थोड्यानं मोठ्यानं आता रिवर्स जगन्नाथ भाऊ तुमचे पंजोबा गेले तुमचे आजोबा तुमचे वडील मग आता खरं सांगा नंबर कोणाचा आहे धन्यवाद जगन्नाथ भाऊ हो त्यानं स्वतःकडे हात केला नाही तर काल एक जणाला विचारलं आता खरं सांगा नंबर कोणाचा आहे हात माझ्याकडे केला म्हणला महाराज तुमचाच आता काय सांगावं पण जगन्नाथ भाऊचे धन्यवाद आणि आता एक गोष्ट लक्ष देऊ नये का आपण हसत हसत मृत्यूला स्वीकारलं कसं आता नंबर कोणाचा आहे खरं सांगा जगन्नाथ भाऊला एक बोलण्यापुरतं मी म्हटलो आता खरं सांगा आपल्या अगोदरचे गेले ना आता नंबर कोणाचा आहे आपलाच आहे बस
मृत्यूला जो आठवण करून जीवन जगतो तो संसाराचं दास्यत्व न करता भगवंताचं दास्यत्व करतो. विठाला एक वाक्य लक्ष देऊ नका. आमचे गुरु रे स्वामीजी फार गोड सांगत असतात. काय? जे जे देवाचे दास झाले, जे जे देवाचे दास झाले ते संसारावर उदास झाले, आणि जे जे संसाराचे दास झाले ते देवावर उदास झाले. येते का लक्षात? आदरणीय महाराजश्रींनी भगवंताचं दास्यत्व स्वीकारलं आणि तुम्ही आम्ही संसाराचं दास्यत्व स्वीकारलं. वा विठ्ठल पखवाजा बदलला. महाराज बदलायचा का नको का? धन्यवाद. एक जणांना वाजविलंच असं महाराज गोड जबरदस्त. धन्यवाद दोघांनी. चला काय सांगू लागलो मी तुम्हाला? हा कीर्तन कुठं? भवरवाडीत. तात्पर्य असं आहे का संसाराचं दास्यत्व तुम्ही आम्ही केलं आणि महाराजांनी भगवंताचं दास्यत्व केलं. त्याचा परिणाम आहे का? आता दास्यत्व कोणी कशाचं केलं हे सगळ्यांना माहिती आहे, पण परिणाम फार महत्वाचा आहे. लक्ष देऊ नका. जे जे देवाचे म्हणजे भगवंताचे दास झाले, विष्णू दास झाले, त्याचा परिणाम काम क्रोध त्यासी बाधितीना, काम क्रोध त्यासी बाधितीना, कायावाच्या माने झाला विष्णुदास, कायावाच्या माने झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना, काम क्रोध त्यास बाधितीना, टाळ्या जोरात वाजल्या. चाल आवडी का तुम्हाला? मला काय माहित तुम्ही ह्या चालीचे. क्षमा करा. तात्पर्य असं आहे महाराज तुम्ही जेवढा प्रतिसाद द्याल तेवढा आनंद येतो. विठाला काम क्रोध त्यासी बाधितीना. परिणाम कशाचा? काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. परिणाम हाय. आणि काया वाचा म्हणे झाला संसाराचा दास. परिणाम काय? परिणाम आहे महाराज म्हणतात परिणाम आपल्या सर्वांच्या समोर आहे. दुःखाचे डोंगरचे डोंगर भोगावे लागतात. कारे दास होसी संसाराचा खर, कारे दास होसी संसाराचा खर, परिणाम कशाचा आहे? संसाराच्या दास्यत्वाचा आहे. कारे दास होशी संसाराचा खर,
दुःखाचे डोंगर भोगावया. ज्याने ज्याने संसाराचं दास्यत्व केलं त्याला दुःखाचे डोंगरचे डोंगर भोगावे लागतात. बसलेली मंडळी, उभी मंडळी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, ज्ञानी आहेत. मला तुम्हाला जाता जाता थोडासा एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न तसे दोन आहेत म्हणा, पण एक अगोदर विचारतो आणि याचं उत्तर बरोबर कळालं, प्रश्न कळाला तर दुसरा विचारू. पहिला प्रश्न असा आहे, या प्रमाणामध्ये महाराजांनी असं सांगितलं, का रे प्रश्न केला, दास होशी संसाराचा. इथं थांबले नाही, त्याच्या पुढचा एक शब्द फार महत्वाचा आहे, खर. काय शब्द आहे? खर. मला आता खरं खरं सांगा, खर म्हणजे काय? गाढव. कोण म्हणलं गाढव? नाही, खरंच गाढव आहे म्हणून म्हणलं. कोण खर म्हणालो मी? हो, खर म्हणजे गाढव. आणि हे तुकोबारायचं म्हणणं आहे. हो, खरंच खर म्हणजे गाढव. काही बसले मंडळी शंका, महाराज आम्हाला गाढव म्हणले? कोणाला? संसाराचं दास्यत्व करणारा सगळ्यालाच. त्याला राग आला, महाराज आम्हाला गाढव कस काय म्हटले? महाराज म्हणले, मी नाही, पहिले तू या घरचे म्हणले. हा, बाईल म्हणे खरा मत चोरी बजानाची घर तुमकोनिया. जय हो लेले घर तुमकोनिया. बाईल म्हणे खरा मत चोरी बजानाची घर तुमकोनिया. नारी घर तुमकोनिया. कोण म्हटलं अगोदर गाढव आपल्याला? आपल्या घरचे. हा, वा, बाबासाठी टाळी वाजव. कोणाची हिंमत होई ना गेली, बाबा म्हणले. आहेत का घरचे? गेले आहेत का? कीर्तन आलेत का? कीर्तनाला आलेत का? पुढे बसले. माय घरी गेलो काय खरं नाही तुमचं आता बाबा. आ, तिथं तर लय वटवट करू लागले म्हणले. हा, हो, मी पुढंच होते म्हणले बसलेले. पण ऐका, हिंमत केली बाबांनी, टाळी वाजवा बाबासाठी एकदा. संसारात खरं बोलायला हिंमत लागते महाराज. आणि त्याला माहिती आहे ना, घरच्याला वाईट वाटणार नाही. याचं कारण त्याने इतक्या वर्ष सोबत काढलेत, त्याला माहिती आहे कशाचं वाईट वाटतं आणि कशाचं नाही. ऐका, तात्पर्य असं आहे का हे शब्द तुकोबाराय म्हटले आपल्या अगोदर घरच्यांनी वापरले. आता याचं जास्त चिंतन करत बसत नाही मी. तात्पर्य असं आहे का ज्या ज्या वेळेला संसाराचं जो कोणी दास्यत्व करतो त्याला महाराज खर म्हणतात. याचाही बारकाईनं थोडासा विचार मांडून जातो, शंका राहायला मनात नको म्हणून महाराज वर्णन असं केलं आहे. संसार म्हणजे नेमकं काय? संसाराच्या 2-3 व्याख्या, बऱ्याचशा व्याख्या केलेल्या आहेत. या शरीरालाही संसार म्हटलेला आहे. आले नो संसारा, संसारा या शरीराला संसार म्हटलं. बायका पोराचा यालाही संसार म्हटलं. आणि अत्यंत महत्वाचं जन्म मृत्यूला खरं मानणं यालाही संसार म्हटलेला आहे. आपल्याला संसार कोणता कळतो? बायका पोराचा. महाराज म्हटले ते तर विचित्र आहे. कसा विचित्र आहे? माणसं धोरणानं वागत आहे. धोरणानं कळते का शब्द तुमच्या इकडं? धोरणानं जसं धोरण जुळण तसं वागत आहेत माणसं. जसं सोपं आपल्याला तसं वागायचं. महाराजांनी त्याच्याकरता प्रमाण दिलं. महाराज म्हटले माणसं असे धोरणानं वागतात. कसे? बाईलेचा दास पितरासी उदास, भिक भिकाऱ्यास नाही दारा. तुमका तुमका त्याच्या तोंडावर, तुमका राहू दे, त्याला काही अडचण नाही. उद्या कोणी म्हणायला नको पंकज महाराजाच्या कीर्तनाला कुत्रं नको म्हणून आलंय ते, राहू दे त्याला काय. आपल्या संस्थांचंच आहे का काय? नाही नाही, मग मुद्दाम आलंय. बाईलेचा दास पितरासी उदास, भिक भिकाऱ्यास नाही दारा. थुंका थुंका रे त्याच्या तोंडावर. महाराज म्हटले असा जो संसार करणार त्याच्या तोंडावर थुंका. का थुंका? हे का जीवन बरोबर आहे का महाराज? नाही महाराज,
हे जीवन गाढवपणाचं आहे. विठाला तात्पर्य लक्षात आलं. जीवन कसं असलं पाहिजे, खर का म्हणतात याचं आणखीन एक महत्वाचं कारण सांगतो. संसाराचं दास्यत्व तर सर्वांनीच केलं ना महाराज, कोणी केलं नाही? संतांनीही संसाराचं दास्यत्व केलंच ना. हा, लग्न करणं म्हणजे काय? संसाराचं दास्यत्वच आहे. आणि एवढा जर नियम पुरेसा असेल तर ही जी व्याख्या सांगितली सगळ्यांनाच बसते. इथं अभ्यासू माणसं असतील तर त्यांच्या लक्षात येईल, याला अतिव्याप्ती असा दोष म्हटलेला आहे. कोणता दोष? अतिव्याप्ती. व्याप्ती अतिव्याप्ती नाही, म्हणजे जे मुख्य साधनाचीही व्याप्ती होते इतरावरही जे लक्षण बसतं याला अतिव्याप्ती म्हटलेलं आहे. कसं कसं? म्हणजे काळी असते ती गाय असं जर लक्षणा केली तर काळी गायच असते का मसडे असते? वा, गाय असते मसड असते, म्हणजे अतिव्याप्तीचं लक्षण झालं. तात्पर्य असं आहे हे सगळ्यांवर बसतं म्हटले योग्य लक्षणा झाली पाहिजे. याकरता तुकोबाराने याची सोडवणूक करून ठेवली. विशाल महाराज पुन्हा एक प्रमाण केलं महाराजांनी. महाराज म्हणतात संसाराचा दास हे खरं आहे, परंतु नेमकं कोणाला गाढव म्हणतात, कोणाला खर म्हणतात? त्याला खर आणि गाढव म्हणतात ज्याच्या पाठीवर ओझ कशाचं आहे माहिती नाही, ओझ व्हायचा कार्यक्रम चालू, त्याला गाढव म्हणतात. आणि ज्याच्या पाठीवर वाजवा वाजवा यायला नाही कसं म्हणावं महाराज, यायचं थांबवावं कसं? याचा का अधिकार लहान राहिला का काय? सध्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीण 1,500 रुपये महिना, कीर्तन झाल्यावर कसं 10-5 रुपये देऊन पाया पडणार ह्या? नाही कसं म्हणावं? धन्यवाद. फक्त एवढंच आहे, ठकूबाई सुखूबाई जनाबाई सगळ्याच वाजवा अशा. हा, धन्यवाद. असं वाजले बरं वाटतं. आता ऐका, याचं प्रमाण तुम्हाला सांगतो. ज्याच्या पाठीवर ओझ कशाचं आहे हे ज्याला माहिती आहे आणि ओझ वाहतो त्याला खर नाही, त्याला नर म्हणावं. आणि पाठीवर ओझ कशाचं माहिती नाही आणि ओझ व्हायचा कार्यक्रम चालू, याला खर म्हणावं. खर म्हणजे गाढव आणि नर म्हणजे मनुष्य. प्रमाण आहे का? महाराज म्हणतात याला का नर म्हणायचं याचं कारण आहे त्याच्या जीवनातला विचार. ज्याच्या जीवनात विचार आहे तो नर आहे आणि ज्याच्या जीवनात विचार नाही हा तो खर आहे. महाराज म्हटले ना, विचार नाही नर खरे तो तैसा, पाठीवा हे भार ज्ञान लिगाड जैसा. विचार नाही नर मग खर तो तैसा, पाठीवा हे भारत ज्ञान लिगाड जैसा. या प्रमाणाचा अर्थ करायला गेलो आणखीन 5-10 मिनिटं जातील, पण तुम्ही अर्थ लक्षात घ्या बाबा. ज्याच्या जीवनात विचार आहे त्याला नर म्हटले, ज्याच्या जीवनात विचार नाही त्याला खर म्हटलं आहे. म्हणजे विचार जीवनातला फार कसा आहे, महत्वाचा आहे. विचार प्रत्येकाच्या जीवनातला महत्वाचा आहे, लक्ष देऊ नये. आणि हा विचार का महत्वाचा आहे याचं कारण आहे विचारानं मनुष्यत्वाचं माणसाचं मनुष्यत्व ठरतं. म्हणून आपण विचारी असो तर आपण माणूस आहेत, आपण जर विचारी नसो तर आपण खरं आहोत म्हणजे गाढव आहे. याचं कारण असं आहे महाराज, काय विचार पाहिजे, विचार का जीवनात पाहिजे याचं एकमेव कारण आहे समाधाना करता. कशा करता? महाराज म्हणतात विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. कशा वाचून? विचारा वाचून न पविजे समाधान. आता जाऊ दे, वेळ झाला तर झाला महाराज, एवढं उदाहरण सांगतोच.
श्रीमुखातून गुरुवर यांचं ऐकलं, फार गोड उदाहरण सांगितलं. विचाराचं समाधान कसं असतं. मला बोलायचं पण त्याच्यासाठी 2 पोरं लागतात मला. ए बारकाले त्याच्यातले 2 जण इकडे या बरं, पाठीमागचे. ते एकदम पाठीमागे बसलेले. हा ते 2 जण इकडे. अरे इकडे या, गुळ देतो गुळ. उठा 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 या या. अरे इकडे या, निसतं मला बोलायचं 2 मिनिटं निसतं. हा लाजायला का तुम्ही? पोरी आहेत का काय? या पुढं या, पोरी आहेत उभं राहिल्या. या पुढे या. 2 मुलं फक्त, कुणी 2 जण उठून इकडे या. ते रुमाल गळ्यातलं त्याला आणा इकडे. बाळा इकडे बाळा. ते गळ्यात गमजा येतो, रुमाल भगवा रुमाल. तूच निसतं इथं येऊन बस, इथं पुढे येऊन बोलायचंय मला तुझं. वा वा, टाळी वाजवा. वा चला, खंडूता त्यात आले. या बसा, हिथं बसा, हिथं पुढं हिथं. हा याला एक सोबती आणा ना, सोबती. ए दादा बसतो. अरे दादा, अरे राम. दादा इकडे, दादा बसतो. दादा इकडे. हे कळपात झाकूनच गेलं त्या दाद्या. आणि मी याला दादीच समजायलो. दादा तुझं नाव काय? मला तुम्हाला विचाराचं समाधान सांगायचं. विचारा वाचून न पविजे समाधान. प्रमाण लक्षात ठेवा. दादा तुझं नाव काय? नाव सांग. तुझं नाव मोहन आहे. स्वराज. वा छान. दाद्याचं नाव स्वराज. तुझं रे बाळा? अजित. अजित. आडनाव पवार आहे का? इथलाच आहेस? दोघं गावातलेच आहेत ना तुम्ही? ह्याच. हो. धन्यवाद. एक आहे अजित आणि एक आहे स्वराज. विचाराचं समाधान सांगतो 2 मिनिटात. आता लक्ष देऊन ऐका. पुत्र नव्हतं याच्याकडे, आता गेलं खानदान नव्हते असं म्हणायचं. नाही सोबती असं आमचा पूर्वजन्मीचा, दुसरं काय नाही. ऐका, एक अजित आणि एक स्वराज. विचाराचं समाधान असू द्या. हा अजित आणि स्वराज. स्वराज अजित, तुम्ही 2 जण एकाच गावातले. माझ्याकडे बघा, तुम्ही एकाच गावातले. हा आता लक्ष देऊन ऐका. अजित शिव, तू थोड्या वेळासाठी गरीब होतो का? विचारावं लागायला महाराज. काल मागच्या वेळेला एक जणाला का असंच विचारलं, तू थोड्या वेळेला गरीब होतो का? विचारलं नाही, काय नाही. ते कीर्तन झालं, दगड घेऊनच गाडीच्या मागे लागला. मला गरीब करतो, फोडतोच मला ते गाडी. त्याच्यामुळे विचारलं. आजी थोड्या वेळा करता तू गरीब, आणि तू थोड्या वेळा करता श्रीमंत. तू कायमचा होय तसं काय म्हणतो? राग राग बोलू नको. हो ना. स्वराज, ह्यो स्वराज आहे ना. दिवाळीचा सण आलेला होता. अजित थोड्या वेळा करता गरीब, म्हणजे ते गरीब आहे, आणि म्हणून त्याच्या घरच्यानं त्याला फटाके आणले नाही, आणि स्वराजच्या घरच्यानं भरपूर फटाके आणले. दिवाळीचा दिवस उजाडला. आपल्याला माहिती आहे, आईनं स्नान घातलं की लेकरं अगरबत्ती हातामध्ये घेतात, फटाक्याचा पुडा घेतात आणि अंगणात येतात. कशाला? दोस्ताला चिडवायला. कोणाच्या फटाके जास्त वाजतात. मग आता अजितकडं फटाके नव्हते आणि स्वराजकडं फटाके होते. स्वराज स्नान केलं, गंध लावला, अगरबत्ती घेतली, आणि सुतळी बॉम्बचाच बॉक्स घेऊन बाहेर आला. वाटच बघू लागला. कोणाची? आजीची. घरासमोर घर, वाट्यावर आला. अजित बाहेर आला की स्वराजनं सुतळी बॉम्ब काढला. वाट शिल्ली समोर ठेवली आणि त्याला सांगितलं, अजित बघ कसा वाजतो. लगे त्याला अगरबत्ती लावली. सुर. उशिरा वाजला. पण वाजला. फुसका नाही निघाला. येते का लक्षात? का दुसरा वाजू? असं काय कमी नाही आपल्याकडे. पुन्हा एक
स्वराजनं सुतळी बॉम्ब काढला, वाद शिरली, त्याच्या समोर ठेवली, अगरबत्ती लावली, सुर. आता टाइम वाजला आणि भारी वाजला. आता फक्त मला स्वराज आणि अजित दोघ जण सांगा. अजित, स्वराजनं फटाका वाजवला घराच्या समोर असल्यामुळं, तुझं घर असल्यामुळं, तू तिथंच असल्यामुळं जेवढा आवाज स्वराजला येतो तेवढाच तुला येतो का नाही? तेवढाच अजितला येतो. मग आता अजित रडू लागला तिथं. म्हणला काऊन? म्हणला मला फटाके नाहीत. मी तिथून पुढे जाऊ लागलो. अजितला म्हणलं अजित काऊन रडायला रे? म्हणलं बघा ना महाराज, हो माझ्याकडे फटाके नाहीत आणि स्वराजच्या घरच्यानं भरपूर फटाके आणले. मी म्हणलं अजित रडू नको, अजित रडू नको, रडू नको, तुला हसी, तुम्ही काळजी करू नको. अजितला म्हणलं रडू नको अजित. म्हटलं का? मला आता अजितला सकाळी सकाळी कुठं पैसे द्या आणि फटाके दे, त्याच्यापेक्षा अजितला आपल्याला विचार द्यायचा. आता लक्ष देऊ नका. काय द्यायचा? विचार द्यायचा. विचारानं अजित कसा समाधानी होतो बघा. अजितला म्हणलं अजित, अजित माझ्याकडे दे. अजितला म्हटलं अजित तू आता फक्त असा विचार कर. कसा विचार कर? का हे सगळे फटाके जे स्वराज वाजवायलाय ना, सुतळी बॉम्ब, हे सगळे फटाके तुझेच आहेत. अजित कोणाचे आहेत? तुझेच आहेत. स्वराज जे वाजवायला ते सगळे फटाके तुझेच आहेत. फक्त असा विचार कर का हे फटाके वाजवायला स्वराज नोकर लावलाय. क्या बात है. वा, हो म्हणलं हसू तू कोणा काय मत का मग एकूण खरंच घेतो पैसे, काय माहिती. तात्पर्य असं आहे, याला म्हणतात विचाराचं समाधान. विठाला याच्याकरता विचार फार महत्वाचे आहेत. विचारा वाचून नप विजय समाधान. आता लक्ष देऊ नका. हा विचार ज्याच्या जीवनात आहे त्याला नर असं म्हटलंय आणि विचार ज्याच्या जीवनात नाही त्याला खरं असं म्हटलेलं आहे. आता लक्ष देऊ नका. बर महाराज, आम्ही सगळे संसार करणारे खर, याचं कारण काय? दुःखाचे डोंगर भोगतो. महाराज म्हटले आम्ही सगळे भगवंताचे दास, परिणामी तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका जर पडू घ्या रे तुम्ही, नका चर पडू म्हणजे तर पडू नका, तुम्ही पण घ्या. काय? आनंदाचे लाडू. याच्याकरता काय करावं लागेल? संसाराचं दास्यत्व सोडावं लागेल आणि भगवंताचं दास्यत्व करावं लागेल. कसं करायचं? काया वाचा म्हणे, कायानं वाचेनं आणि मनानं करायचं. गेला. काय गुरु करून का गोदडा आणलंस का काय येतो? त्याला वाटलं काम झालं, महाराज खुश झाला आपलं, चला आपण आपल्या जागेवर. पोरं हुशार करा तुमच्या इथली, काही म्हणा तुम्ही. महाराज, जीवनातला विचार फार गोड आहे. कायनं वाचेनं मनानं भगवंताचं दास्यत्व करायचं आहे. बर, काया म्हणजे काय, वाचा म्हणजे काय आणि मनाचे काय, तिन्ही यासाठी एक एक प्रमाण सांगतो आणि विषय संपवतो. काया म्हणजे हे शरीर, कसं देहाशी समर्पण भगवंताशी करायचं. नामदेवरायचं प्रमाणे फार गोड नामदेवराय बोलले. देह जाहू अथवा राहू, देह जाहू अथवा राहू, अथवा
कायचं समर्पण. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ बाबो चरण सोडी सर्वथा आन तुझी पैढली नाता तुझी पंढरीनाथ. शपथ घेऊन सांगितलं देवा बस देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. याला कायचं म्हणजे शरीराचं समर्पण म्हणतात. दुसरं समर्पण वाणीचं. समर्पिली वाणी पांडुरंगे घेते धनी. वाणीचं समर्पण. मनाचं समर्पण प्रसिद्ध अभंग आहे. मन हा मोगरा अर्पुणीश्वरा पुनरपि संसारा येणे नाही मनाचं समर्पण आहे. असं तिन्हीनं समर्पण परमात्माशी केलं आणि मग परिणाम काम क्रोध त्याशी बाधितीना. जाता जाता एका शंकेचं उत्तर घेतलं. विठोबा रखुमाई दोन्ही चरण सरळ सरळ ज्ञानेश्वर माऊली. उत्तर काय? बसलेली मंडळी तज्ज्ञ आहेत, हुशार आहेत, चांगली ऐकणारी. याचं कारणच असं दिसतं 25व्या वर्षातला हा आपला रौप्य महोत्सवाचा उत्सव आहे. 25 वर्ष आपण अनेक महात्म्यांच्या श्रीमुखातून तत्वज्ञान ऐकलं. तात्पर्य असं आहे की बाबा रे, जर आपण असं म्हणू कसं, आपण आता विचार केला. काय विचार केला? विसरले तुम्ही? काया वाचा म्हणे झाला विष्णुदास. विचार काय? काम क्रोध त्यासी बाधितीना काम क्रोध त्यासी. पण विचार असा आहे, काम क्रोध काय सामान्य का सांगा मला तुम्ही. शंका काय? काम क्रोध महाराजी सामान्य नाहीत. याने चांगल्या चांगल्याला त्रास दिला. कोणी? काम क्रोधानं. मग चांगल्याची जैन जिरिली ते काम क्रोध बाधितीना कसं म्हणतात तुम्ही? याची संगती लावून देतो, लक्ष देऊ नये का. असं आहे का ज्या वेळेला काम क्रोध त्यासी बाधितीना असं म्हटलं जातं त्यावेळेला त्याचा पूर्वार्ध काय लक्षात घ्यायचा. या तिन्हीनं ज्यानं भगवंताचं समर्पण केलं त्यासी बाधितीना. आणि याचं कारण आहे बाधिती. का बाधिती? कोणाकोणाला बाधले हेही महाराजांनी सांगितलं. त्याच्यासाठी 2 प्रमाण म्हणतो. एक प्रमाण ज्याच्यामध्ये काम आणि क्रोध दोन्ही सोबत. त्या काम क्रोध ज्या ज्या वेळेला एखाद्याच्या पाठीमागं लागतात त्याचं काय होतं? कामाजी कोतवाल याने नगविल बहुतासी हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी भाजी फौजदार तोही साय झाला त्यासी. जोहार माय बाप जोहार कायापुरीचा. जोहार माय बाप जोहार कायापुरीचा. हो कोणाला? कामाजी कोतवाल याने नगविले बहुतासी. बहुतासी चोपदार कोणाला? काय माहिती ते म्हणले खाऊन मला ताण द्याला तू घेऊन बघून तो. होय काठी दाखव एकदा काठी. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यास. कोणाला? या कामक्रोधाला. या कामक्रोधानं कोणाला? जमदग्नी दुर्वास नाडिले महान ऋषी. जमदग्नी दुर्वासासारखे हे ऋषी नाडले कोणी? या काम क्रोधानं. नाही लक्षात आलं? पुन्हा प्रमाण सांगतो.
नाथबाबांनी याच्या करता या कामाकरता स्वतंत्र प्रकरण केलं. त्याचं नाव काय? येडका मदन. कोणाकोणाला धडक मारली? भवरवाडीतल्याच सांगच ना मी. हा कोणाकोणाला धडक मारली? धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा, नाविला जेने येडका मदन तो केवळ पंचानन. कोणाला हे तर एकच चरण झालं. याच्यानंतर धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेला, दुर्योधना मारिली गदा, घेतला प्राण. तो केवळ पंचानन येडका मदन, केवळ पंचानन, केवळ पंचानन येडका मदन, येडका मदन, येडका मदन तो केवळ पंचानन, 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 केवळ पंचानन, केवळ पंचानन, केवळ पंचानन. आता 2 चरण हे पुरेसे आणि राहिलेली 2-3 चरण घरी गेल्यावर बघा. आणि बघत आता हो फार गोड आहेत ते पुढचे. या कामानं चांगल्या चांगल्याची फजिती केली. कोणाकोणाची? धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. एवढं मात्र केलं ब्रह्मदेवाचं का भारतात पुष्कर सोडत कुठंच मंदिर नाही. एवढं मात्र कोणी केलं? कामानं केलं. तुमच्या लक्षात येतोय भाव? मी थोडं पुढं जातो. तात्पर्य असं आहे, हे काम क्रोध एवढे विचित्र महाराज, मग तुम्ही कसं म्हणता त्याशी बाधिती ना. फक्त याच करता म्हणतात. कशा करता? महाराज म्हणाले बाबा रे, हे बाधिती ना, हे उदाहरण समोर आहे. जगद्गुरु तुकोबाराय, भगवान संत श्रेष्ठ नाथ महाराज, सावता महाराज, या सगळ्या संतांच्या चरित्रात मध्ये बघा तुम्ही. तुकोबारायचं चरित्र सर्वांना माहिती आहे. भंडाऱ्या डोंगरावरती काही मंडळीनं हो त्या स्त्रीला पाठवलं आणि सांगितलं जा तुकोबारांचं चारित्र्य हनन करा. तिथं गेल्याच्या नंतर ज्या वेळेला त्या स्त्रीला तुकोबाराने पाहितलं, त्यावेळेला तुकोबाराय उद्गारले, जाई होतो माते न करी सायास. याच्या पुढचा शब्द फार लक्ष देऊ नये का. काय? आम्ही विष्णुदास तैसे न हो. माते आम्ही विष्णुदास तैसे न हो. याकरता तू आल्या पावलानं पाठीमागं जा. म्हणजे कामाला जिंकलं, क्रोधाला कसं जिंकलं? मंबाजीबुवानं काट्याच्या काठीनं मारलं. सकाळी संध्याकाळी तुकोबारा त्यांना बोलवले गेले. मंबाजीबुवा तुम्ही कीर्तन कोण्या भेताडाला सांगायचं का? चला ऐका बरं का. सकाळी ज्या माणसानं मारलं त्या माणसावर रागवली नाही, त्याला क्षमाई केली आणि कीर्तन न्यायला आले. याला म्हणतात क्रोधाला जिंकणं. नाथबाबाच्या अंगावर येऊन 108 वेळेला पान खाऊन मुद्दाम सांगितल्यामुळे थुंकला, तरी ही प्रसाद देऊन मुक्त केला. याला म्हणतात क्रोधाला जिंकणं. येते लक्षात? आणि म्हणून महाराज म्हटले कामक्रोध त्यासी बाधितीना. बस कुठं आलोत आपण? कामक्रोध त्यासी बाधितीना इथपर्यंत आलो. याचं आणखीन बारकाईनं चिंतन करता येईल, परंतु लयच बारकाईनं करायला लागलो तो बारीक बारीक
त्याच्यापेक्षा आपलं अगोदर उर केलेलं बरं. हा आता ऐका, महाराज म्हणतात याच्याकरता तुम्ही एक काम करा. काय करा? विश्वास ठेवा. कोणावर? एक संतांचे चरण, दुसरं देवावर विश्वास ठेवा. का म्हटले? त्याचा परिणाम फार गोड आहे. काय परिणाम आहे? विश्वासी बारक माई, बारक माई, बारक धन्यवाद. एवढं डामक तेवढं जागा दिसायले, बाकी झोप. विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. त्याचं सगळं काही भोगायला मिळतं, पण काय ठेवावा लागेल? विश्वास ठेवावा लागेल. कशावरती? एक देवावर आणि दुसरा संतांवर. का? याचं कारण आहे, तिसरं पुन्हा विश्वास ठेवण्यासारखं जगात कोणी शिल्लक राहिलेलं नाही. याकरता विश्वास येतो करी. आणि महाराजांनी अत्यंत गोड विचार मांडलेला. बाबा रे, या जीवनात आल्याच्यानंतर चित्त निर्मळ करता येतं, म्हणून चित्त निर्मळ करा. तो का म्हणे चित्त करावे निर्मळ. येऊन गोपाळ राहे तेथे, विश्वास येतो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे तुका म्हणे तुका म्हणे
महाराजांकरता टाळी वाजवा सर्वांनी. फार गोड आवाज आहे महाराजांचा. धन्यवाद. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे, विश्वासी तू करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. ऐका बरं का, महाराजांचाच आवाज गोड आहे असा काय नाही, तुमच्या सगळ्याचाच गोड आवाज आहे. बघा तुम्ही महाराज आणखी नाही. मी कधी कीर्तनाला गेलो ना कुठे, पुरुष मंडळीला कधीच म्हणत नाही भजन म्हणा म्हणून, आणि असं मोकळ्यात तर नाहीच नाही. याचं कारण आहे म्हणूच नाही, सरे फाटलेलीच भोंगी छे छे. इकडं भजन महाराज, एका स्वरात एका तालात सगळ्या पेट्या सोबतच, एका आवाज एका स्वरात. कशा? एका मिनिटात सांगतो. 2 मिनिटाचं भजन आहे, 2 नाही 1च मिनिटाचं भजन आहे. फक्त महिला मंडळी म्हणतील. फक्त आता एक तुम्ही सांगा, तुम्ही पुढं म्हणता का मी मागं म्हणू? एकच झालं वाटतं आहे की नाही? हां, कसं करायचं? तू ह्याच आकाराला म्हणा. चला मी पुढं म्हणतो, सोपं भजन म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. 1 मिनिटाचं भजन, झाली आपली सेवा. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्काबाई,
नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई टाळी हा सर्वांनी म्हणा नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई मागच्या बाया म्हणीत नाही त्या पुढच्या मला मागच्या बाया म्हणीत नाही आणि त्या मागच्या म्हणल्या मा ह्या मुर्द्याला कोणी आणलं का मुर्दा बसले याचा भेटायला ऐका बरं का भजनाशिवाय कीर्तनातही आणि जीवनातही आनंद नाही म्हणून सर्वांनी भजन करायचं सर्वांनी खूप गोड भजन केलं त्याच्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद त्याला जर एखादं जड चालली असं याचं कारण एवढ्या जोरात भजन म्हणायचं म्हणलं होते खाल्लेलं सगळं फराळाचं जिरून जाईन यायचं पण आता महाराजजी म्हणतायत म्हणून एकदा 2 मिनिटं सगळ्यांनी सोबत माझ्यासोबत तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा लेले हरी का नाम सर्वांनी म्हणा पांडुरंगा तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तू लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा 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 लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 नमः शिवाय नमः शिवाय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ऐकू तेच खरं आहे ना गाव चांगलं लागलं म्हणजे आपलं शेजाऱ्याचं ढेल हानीत असते पण हाणलं नाही जर असं म्हणून त्याची गडबड झाली बरोबर आहे त्याची बाबा एकच मिनिट आता झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ज्ञानोबा तुकोबा भगवान सत्यश्रेष्ठ सावता महाराजांच्या चरणावरती सेवा समर्पित उपस्थित सर्व माता भगिनी पुरुषवर्ग बालवर्ग आदरणीय सर्व महाराज मंडळी सर्वांना खूप खूप धन्यवाद आपण सेवा गुड करून घेतलीत वेणेकरी बाबा मृदंगाचार्य चोपदार बाबा साऊंड सिस्टीमवाले सर्वांना खूप खूप द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत आदरणीय महाराजांच्यामुळे तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग पुन्हा एकदा विनंती करेल महाराज हे खूप गोड संस्थान आहे या संस्थान आणखीन मोठं झालं पाहिजे संस्थान मोठं होणं म्हणजे तुम्ही मोठं होणं आपल्या गावचं नाव मोठं होणं ज्या ज्या ठिकाणी महाराज कीर्तनाला येतात त्या त्या ठिकाणी आपल्या गावचं नाव निघतं कुठं जिथं जिथं कीर्तन परंपरा आहे तिथपर्यंत महाराज त्या ठिकाणी पोहोचत आहेत आपल्या गावचं संस्थांचं नाव मोठं करतायत आपणही सहकार्य करून या संस्थांचं महाराजांचं गावचं नाव मोठं व्हावं असं जीवनामध्ये कार्य करावं अशी विनंती करतो आणि शिवेला याच ठिकाणी पूर्णविराम विठ्ठल